आपण ऐकत आहात VAG मराठी स्टोरीज आणि सादर करते मिसमॅच लव या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय मिसमॅच लव भाग 24. रात्रीचे 10:30 वाजले होते. गार्गी डायनिंग टेबल आवरून आणि तिथली ताटं घेऊन किचनमध्ये आली तेव्हा तिला तिथं एक वेगळंच दृश्य दिसलं. महादू आणि सिद्धू किचनच्या एका कोपऱ्यात उभे राहून अत्यंत काळजीने काहीतरी कुजबुजत होते. सिद्धूचा चेहरा भीतीने पांढरा पडला होता आणि त्याचे हात थरथरत होते. तो वारंवार आपला फोन तपासून पाहत होता. त्या दोघांची ती अवस्था पाहून गार्गीला राहवलं नाही. तिने काळजीने विचारलं, काय झालंय सिद्धू? एवढं घाबरलं का आहेस? काही टेन्शन आहे का? सिद्धूने डोळे पुसले पण त्याच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. मग महादूच पुढे होऊन म्हणाला, ताई, लय मोठी अडचण झाली आहे. सिद्धूच्या बायकोला डिलिव्हरीच्या कळा सुरू झाल्यात. त्याच्या घरात दुसरा पुरुष माणूस कुणीच नाहीये. आई म्हातारी आहे, तिला काही कळत नाही. अशा वेळी सिद्धूचं तिथं असणं खूप गरजेचं आहे. पण मॅडमने त्याला जायला सपशेल नकार दिलाय. अरे बापरे, मग तुम्ही दादासाहेबांना विचारलं का? त्यांना एकदा सांगा ना, गार्गीने सुचवलं. नाही ताई, इथे सगळा कारभार गायत्री मॅडमच्याच हातात असतो. त्यांनी एकदा नाही म्हटलं की दादासाहेबांकडे जायची आमची हिंमतच होत नाही. महादू म्हणाला, हो, आणि आम्ही गेलो तर मॅडम अजून चिडतील आणि उलट माझ्यावरच राग काढतील. सिद्धू हुंदका दावत हताशपणे म्हणाला, हो ना ताई, त्याला फक्त रजाच नाही तर दवाखान्यासाठी पैशांचीही नितांत गरज आहे. पण मॅडम म्हणाल्या की इथे रविवारी पार्टी आहे, ती सोडून कुठं निघालाय? गपगुमाने इथेच थांबा, तिथे कोणाला तरी पाहायला सांगा. आता तुम्हीच सांगा ताई, अशा वेळी तो इथं कसा थांबणार? महादूने परिस्थितीचं गांभीर्य गार्गीसमोर मांडलं. गार्गीला सिद्धूची ती हतबलता बघवत नव्हती. एका गरजू माणसाला अशा संकट काळात कामासाठी रोखून धरणं तिला माणुसकीला धरून वाटलं नाही. तिने क्षणभर विचार केला आणि ठामपणे म्हणाली, सिद्धू, तू अजिबात काळजी करू नको. तू आत्ताच्या आत्ता गावी निघ बघू. पण ताई, मॅडमना उद्या सकाळी मी दिसलो नाही तर अनर्थ होईल. त्या खूप ओरडतील. शिवाय येत्या रविवारी मोठी पार्टीसुद्धा आहे. सिद्धूच्या आवाजात भीती स्पष्ट जाणवत होती. तू कामाची काळजी करू नकोस, मी आहे ना. मी महादूला सर्व कामात मदत करेन. 2-3 दिवसांचाच प्रश्न आहे ना. तोपर्यंत तर तू तुझं कर्तव्य निभावून येशील ना पण वेळेत? हो ताई, मी नक्की परत येईन. पण थोडे पैसे मिळाले असते तर बरं झालं असतं. पैसे किती हवेत तुला? म्हणजे मला माझ्याकडे किती आहेत ते बघावं लागेल. ती मनातून थोडी गिल्टी फील करत म्हणाली. गरजूला मदत करण्याची तिची तीव्र इच्छा होती, पण तिच्याकडे ही काही मोठी श्रीमंती नव्हती. ताई, घरात बाळ येतंय, मला किमान एक पगार तरी हवा होता. तू 2 मिनिट थांब, मी पाहते माझ्याकडे आत्ता किती शिल्लक आहे. आलेच मी, असं म्हणून ती तातडीने वरच्या मजल्यावर धावली. गार्गी धापा टाकत बेडरूममध्ये आली. कार्तिक गॅलरीत उभा राहून फोनवर कोणाशी तरी बोलण्यात मग्न होता. गार्गीने घाईघाईने आपली पर्स तपासली, पण त्यात फक्त 2,500 रुपये होते. त्याच्या घरी बाळ येणार आहे आणि त्याला पूर्ण पगाराची गरज आहे. हे पैसे तर खूपच कमी पडतील या विचाराने ती अस्वस्थ झाली. तरीही जे आहे ते घेऊन जाऊया, निदान प्रवासाला तरी होतील असं ठरवून ती ते पैसे मुठीत घेऊन जिन्यावरून खाली धावत निघाली. तिचं संपूर्ण लक्ष सिद्धूला गावी कसं पोचवायचं याकडेच होतं. त्यामुळे समोरून कोण येतंय याचं तिला भान राहिलं नाही आणि ती समोरून येणाऱ्या दादासाहेबांना जोरात धडकली.
धडक इतकी भीषण होती की गार्गीच्या हातातले पैसे विखुरले जाऊन जमिनीवर पडले. गार्गी, अगं काय झालं? एवढी कुठे सुसाट धावत सुटलीयेस? दादासाहेबांनी स्वतःला सावरत विचारलं. मग त्यांचं लक्ष जमिनीवर पडलेल्या नोटांकडे गेलं. आणि हे पैसे कसले? कुठे निघालीस इतक्या रात्री? गार्गी आधी थोडी दचकली, पण दादासाहेबांच्या डोळ्यातील माया पाहून तिनं सगळं खरं सांगायचं ठरवलं. ग्रँडपा, ते सिद्धू काय? त्याला काय झालं? अहो, झालं नाहीये काही, पण त्याच्या गावावरून फोन आलाय. त्याच्या बायकोला कळा सुरू झाल्यात आणि तिथे त्यांची खूप गरज आहे आणि म्हणून त्याला रजा हवी होती. पण मॉमनी स्पष्ट नकार दिलाय. बिचारायला पैशांचीही अडचण आहे. माझ्याकडे 2,500 होते म्हणून मी ते त्याला द्यायला निघाले होते. गार्गीच्या डोळ्यातलं ते पाणी पाहून दादासाहेब क्षणभर स्तब्ध झाले. त्यांना गार्गीच्या संवेदनशीलतेचं कौतुक वाटलं आणि तितकाच गायत्रीच्या निगरगट्ट वागण्याचा रागही आला. हे पैसे उचल आणि तुझ्या पर्समध्ये ठेव, दादासाहेब शांत पण करारी आवाजात म्हणाले. पण ग्रँडपा, ती काही बोलणार त्याआधीच ते म्हणाले, अगं 2-2.5 हजारात काय होणार आहे त्याचं? तू थांब इथेच, मी आलोच. दादासाहेब आपल्या खोलीत गेले आणि काहीच वेळात बाहेर आले. त्यांनी कपाटातून सिद्धूच्या पूर्ण पगाराचे पैसे आणले होते. ते गार्गीच्या हातात सोपवत म्हणाले, जा, हे पैसे त्याला दे आणि सांग की गुपचूप मागच्या दाराने निघून जा. 2-3 दिवसात परत आला तरी चालेल. उद्या सकाळी काय होईल ते मी पाहून घेतो. गार्गीच्या चेहऱ्यावर आनंदाचे पाझर फुटले. थँक्यू ग्रँडपा, तुम्ही खरंच खूप चांगले आहात. ती गोड हसली आणि खाली धावत निघाली. सिद्धूला गाठून तिने त्याच्या हातात पैसे दिले. सिद्धू दादा, हे घे पैसे आणि आता निवांत जा. ग्रँडपांनी तुला स्वतः परवानगी दिली आहे. गार्गी इतक्या आनंदाने सांगत होती जणू काही तिच्याच घरचं कोणीतरी संकटातून सुटणार होतं. सिद्धूच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू तरळले. दादासाहेबांची साथ आणि गार्गीची मदत यामुळे तो निश्चिंत झाला आणि अंधारात मागच्या दरवाजाने बाहेर पडला. ताई, 2-3 दिवसात नक्की परत येतो मी. तो जाता जाता म्हणालेला हे वाक्य गार्गीच्या मनाला उभारी देऊन गेलं होतं. गार्गी उत्साहात वर आली, पण समोर दादासाहेब अजूनही तिथेच उभे होते. त्यांनी तिला हाक मारली. काय ग, त्याला तर पाठवलंस, पण उद्याचं काय? घरातलं सगळं काम कोण करणार? तुझ्या सासूला तर कामाची मुळीच सवय नाहीये. शेवटचं वाक्य त्यांनी अगदी हळू आवाजात मिश्किलपणे म्हटलं. अहो, त्यात काय एवढं, मी करेन ना. बुटीक आणि इथली कामं यामुळे थोडी दगदग होईल माझी, पण मी मॅनेज करेन. गार्गीने आत्मविश्वासाने उत्तर दिलं. ठीक आहे, काही हरकत नाही. आता जा, आराम कर. हो, गुड नाईट ग्रँडपा, असं म्हणून ती आपल्या रूमकडे वळली. दादासाहेब मात्र कौतुकाने तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिलेले. गार्गी रूममध्ये आली तेव्हा दरवाजा अर्धवट उघडलेला होता. तिने हळूच पाऊल आत टाकलं तर कार्तिक बेडवर निवांत झोपलेला होता. विशेष म्हणजे रूममधला नाईट लॅम्प चालूच होता आणि कार्तिकने डोळ्यांवर स्लीप मास्क चढवलेला होता. तिला ते पाहून हसूच आलं. ओ माय गॉड, चक्क कार्तिक इनामदारने हार मानली आणि स्वतःची अट मागे घेत नाईट लॅम्प चालू ठेवलाय. ग्रेट. तिचा हात आपोआपच तोंडावर गेला. हे नक्की माझ्यासाठी केलं असेल? नो वे, हे अशक्य आहे. मी काय त्याची लाडकी बायको आहे का? समजलं. त्याला माझ्यामुळे त्रास झाला आणि त्याची रात्रीची झोप झाली नसेल म्हणून हा सगळा खटाटोप दिसतोय. तिने मनाशीच विचार केला आणि दरवाजा बंद केला. काही का असेना, आपल्याला उजेड मिळतोय हे महत्वाचं. या विचाराने ती कपाटाकडे वळली. ब्लँकेट काढण्यासाठी तिनं कपाट नेहमीच्या सवयीने जोरात उघडलं आणि त्याचा मोठा आवाज झाला. गार्गी मॅडम, प्लीज
निदान आज तरी मला शांतपणे झोपू द्या. कार्तिकचा आवाज गादीतूनच गरजला. याचा अर्थ तो जागाच होता. ओके सॉरी, गार्गीने मिश्किलपणे म्हटलं. आणि हो, कालसारखा ड्रामा नकोय मला. नळ नीट वापर. किती काळजी करताय मिस्टर कार्तिक माझी. झोपा आता निवांत. व्हॉट? तुझी काळजी? माय फूट. मला अजिबात गरज नाहीये तुझी काळजी करायची. आहेस कोण तू? गार्गीच्या त्या वाक्याने तो ट्रिगर झाला आणि ताडकन उठून बसला. त्याने डोळ्यांवरची पट्टी काढून तिच्याकडे रागानेच पाहिलं. माझं सोडा ओ, पण खरंच थँक्यू हा मिस्टर कार्तिक. किती समंजस आहात तुम्ही. चक्क माझा विचार करून नाईट लॅम्प चालू ठेवलाय तुम्ही. तुमची अट मागे घेतलीत. खरंच मला खूप आवडलं हे. ती अतिशय उपरोधिक सुरात म्हणाली. ओहो, व्हॉट ए जोक. कुठल्या स्वप्न लोकात आहेस तू. म्हणे तुझ्यासाठी लॅम्प चालू ठेवला. असल्या गैरसमजात राहू नकोस हा तू. मी हे सगळं माझ्या झोपेसाठी केलंय. काल रात्रभर तू जो आवाज करत होतीस ना, तो पुन्हा ऐकायची माझी काही इच्छा नाहीये. आणि आज जर पुन्हा आवाज झाला ना, तर माझ्या इतकं कोणी वाईट नसेल हे लक्षात ठेव, तो वैतागून म्हणाला. गार्गीला मात्र त्याला चिडवायला मजा येत होती. ओहो, बाय दी वे, मी स्पष्टीकरण मागितलं नव्हतं मिस्टर कार्तिक. कशाला विनाकारण रक्त तापवून घेताय. झोप आता, ती बाथरूममध्ये जाता जाता म्हणाली. कार्तिकने संतापाने दात ओठ खाल्ले आणि पुन्हा डोळ्यांवर पट्टी चढवून ब्लँकेट अंगावर घेऊन झोपला. गार्गी फ्रेश होऊन आली. कार्तिक आता शांत झाला होता. ती हळूच सोफ्यावर येऊन पडली. लाईट चालू असल्यामुळे तिला आज खूप समाधान वाटत होतं. चेहऱ्यावर एक गोड स्मित घेऊन तिनेही डोळे मिटले. दुसऱ्या दिवशी सकाळी गार्गी आरशासमोर उभी राहून घाईघाईच आवरत होती. आज सिद्धू नव्हता, त्यामुळे तिला लवकर खाली जाऊन संपूर्ण घराचा नाश्ता आणि जेवणाची तयारी पाहायची होती. तिच्या बांगड्यांचा किलकिनाट आणि वावरण्याने कार्तिकची झोप पुन्हा एकदा मोडली. काय यार कटकट आहे ही. का उठलीस आता इतक्या लवकर. कार्तिकने डोळे चोळत संतापाने विचारलं. गार्गीने आरशात पाहतच उत्तर दिलं. कामं आहेत म्हणून. कार्तिक त्रासिक स्वरात म्हणाला. का त्रास देत आहेस ग अशी. काय गरज होती इतक्या लवकर तांडव करायची. कुठली ट्रेन पकडायला जायचंय तुला. हो, असंच समजा, ट्रेन पकडायची. काय काम काय फक्त तुलाच नसतं काय. गार्गीने त्याला उलट उत्तर दिलं. तुझ्याशी ना बोलण्यातच अर्थ नाहीये, असं पुटपुटत कार्तिकने रागाने अंगावरचं ब्लँकेट झटकलं आणि तो वैतागून उठला. त्याने मोबाईल पाहिला आणि कपाटातून कपडे काढण्यासाठी तो पुढे सरसावला. त्याने कपाटाचं दार उघडलंच होतं आणि त्याच क्षणी समोर त्याला एक मोठं झुरळ दिसलं. ओ शिट. झुरळाला बघताच कार्तिकच्या काळजाचा ठोका चुकला. तो इतका घाबरला की विजेच्या वेगाने मागे सरकला आणि त्याच वेगात तो झटकन वळला. पण समोरच गार्गी उभी होती. स्वतःचा तोल सावरण्याच्या प्रयत्नात त्याने गार्गीला आधार म्हणून घट्ट पकडलं आणि तो धक्का इतका जोरात होता की दोघंही धाडकन बेडवर कोसळले. क्षणभर नक्की काय घडलं हे दोघांनाही कळलं नाही. दोघांचेही श्वास कमालीचे जड झाले होते. भीतीने गार्गीने त्याचा शर्ट आपल्या मुठीत गच्च पकडला होता आणि कार्तिकच्या चेहऱ्यावर मात्र कमालीचे अपराधी भाव दिसत होते. आजचा भाग इथेच संपलेला आहे. बघूया अजून झुरळावरून काय तमाशा होणार आहे पुढच्या भागामध्ये. त्यांच्या दोघातली ही नोकझोक आणि मजा मस्ती आवडते ना, प्लीज आपल्या कॉमेंट्समधून नक्की कळवा. पुढं काय होतंय हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा मिसमॅच लव. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.